माझं नाव यशवंत देशमुख. आमची कंपनी अधिरांश फार्मर प्रोड्युसर कंपनी यावेळेस शासकीय हमीभाव खरेदी केंद्रात आमच्याकडे आहे आणि 2022 पासून सलग आम्ही शासकीय हमीभाव खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांचा माल हमीभावात मोजत असतो. यावर्षी 5328 रुपये सोयाबीनला भाव आहे. मातीबद्दल तर आमच्या भागात भरपूर प्रमाणात माती येते, जवळपास 10% माती येते सर. पण कंपनीच्या माध्यमातून आपल्याकडे मॅग्नेट डिस्टोर आहेत, त्यामुळे मातीचा कुठलाही प्रश्न येत नाहीये. पण आम्हीच आमच्या सेंटरहून शासनानं जे 3 किलो डॅमेज पकडलेला आहे, त्यामुळे आता यावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे जवळपास 7 ते 9 किलो ते 15 किलो 17 किलो अशा प्रकारे डॅमेज माल येत आहेत आणि मजबूरन गव्हर्नमेंट तसे माल स्वीकारत नसल्यामुळे आम्हाला ते माल वापस पाठवा लागत आहे. 100% शिथिल झाले पाहिजे साहेब. विधानसभेत सुद्धा बऱ्याच लोकप्रतिनिधींनी ते विषय घेतला होता, पण त्याच्यावर आतापर्यंत कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. 100% शिथिलता आली पाहिजे सर, कारण भरपूर प्रमाणात डॅमेज आहेत आणि भरपूर माल रिजेक्शन होत आहे. आता आमची इच्छा नसताना सुद्धा शेतकऱ्याचा माल आम्हाला रिजेक्ट करावा लागत आहे. बाकी स्तरावर सर यावर्षी गव्हर्नमेंटचे पेमेंट सुद्धा खूप फास्टली जात आहेत. आपल्या कंपनीच्या माध्यमातून 4थ्या-5व्या दिवशी पेमेंट जात आहेत शेतकऱ्याला. नाही सर, सध्या तरी बारकोड बारदाना पणन महासंघाकडून व्यवस्थित मिळत आहेत. तिथले अधिकारी सुद्धा काम करत आहेत भरपूर चांगल्या प्रमाणात. रात्री 10-11 वाजेपर्यंत सुद्धा त्यांची सर्व्हिस आहे सर. बाजारभावापेक्षा इकडं जवळपास 1300-1200 रुपयाची तफावत आहे सर. त्यामुळे हमखासच शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. 2022 पासून हमीभाव खरेदी केंद्रात काम करते, त्यामुळे इथे शेतकऱ्याची कुठली गैरसोय होत नाही आणि आम्ही पर डे आलेला समजा माल पर डे गाडी खाली करतो, त्यामुळे शेतकऱ्याला खुट्या वगैरे गाड्या वाहनं थांबायचा हा कुठलाही परिणाम नाही. आमच्याकडे व्यवस्थित मॅन पॉवर आहे, मॅग्नेट मशीन आहेत, सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही माल सुद्धा खाली करून देतो शेतकऱ्यांचा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमच्याकडे यावे व हमीभाव स्कीमचा लाभ घ्यावा, एवढेच समजा आवाहन करतो. माझं नाव शैलेश सुभाष अवचार आहे. आमची कंपनी आहे इथं फार्मर प्रोड्युसर कंपनी, बामणी फाटा स्थित इथे. काळे मंगेश फार्मर प्रोड्युसर कंपनी. तरी आमच्या खरेदी सेंटरला जवळपास 1500 ते 1550 नोंदण्या झालेल्या असून शेतकऱ्यांच्या जवळपास 4000 क्विंटल पर्यंत आमची खरेदी झालेली आहे. तरी काही समजा शासनाकडून काही त्रुटीमध्ये बारदाना व आमचे 2 दिवस सेंटर बंद होते. तरी शासनाने याबाबत थोडा विचार करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बारदाना वगैरे सेंटरला टाइमवर पुरवून आम्ही जवळपास सुरुवातीला 10,000 पोते नगाची मागणी केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त 4000 बारदाना प्राप्त करून दिला आणि नंतर आम्ही परत 10,000 ची मागणी केली असता तिथं 5000 बारदाना प्राप्त करून दिला. म्हणजे बारदाण्यामध्ये आम्हाला तुटीत समजा थोडा मिळत आहे. बारकोड डमी बारकोड निघत आहेत सर. म्हणजे काय होते, जेव्हा आपण स्कॅनिंग करतो ना, त्याच्यानंतर ते बारकोड आपण स्कॅन झाले म्हणजे आपण 100% स्कॅन झाले म्हणून आपण पोत्याला लावतो. त्यानंतर आपण जेव्हा ते लॉट डिस्पॅच करतो त्यावेळेस ते लॉट डिस्पॅच होत नाही, म्हणजे ते डमी निघतो. हे अशी मागणी तर आमची तर आहेच आहे, पण शेतकऱ्यांची याच्याबद्दल खूप नाराजी व्यक्त होत आहे. कारण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली, भरपूर पिकाचं नुकसान झालं आणि माल थोडे झाले ना, म्हणजे असे ॲव्हरेज पण नाही आली शेतकऱ्यांना. डॅमेज असं भरपूर टक्केवारी वाढली डॅमेजची. त्याच्यामुळे ते आमच्यापेक्षा त्यांची जास्त मागणी आहे आणि ते सरकारवर तर नाराजी आहे, पण ते जास्त आमच्यावर नाराजी रोष करायलेत, कारण आम्ही तुम्हाला नापास करायलो ना. म्हणजे कसं आहे सर, आता याबद्दल नाही का त्यांची काळजी आम्हाला घ्यायला लागणार आहे. त्यांचं भाडं, त्यांना ते हमाली भर, त्यांना ते भाडं, त्यांना ते 2-2 गोष्टी, त्यांचा मेंटेनन्स वाढायला ना, त्यांचा प्रॉब्लेम यायला. इथून जर आपण माल वापस केला, आम्ही त्यांना 1-2 सॅम्पल किलो मध्ये सॅम्पल आणायला लावलो, दाखवायला लावलो. ते जर आमच्या शासनाच्या नियमात जर बसलं 3 किलो मध्ये, तर त्यांना आम्ही माल घेऊन बोलवायलो. सर आम्हाला जर सांगण्यात आलं तर शासनाचे जे समजा निकष आहेत ते हमालीबद्दल आणि चार्जेस म्हणून फक्त आम्ही मेंटेनन्स जे आहे समजा आपले मॅग्नेट सर, म्हणजे शेतकऱ्यांना एवढं आवाहन करू इच्छितो की आपण जवळपास 4 वर्ष या खरेदी करतो आपण शासन मान्य नाफेड्स खरेदी. तर शेतकऱ्यांनी आपल्या इथे म्हणजे नगदी माल न विकता शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रावर माल आणून द्यावा, एवढी मागणी करतो. सर पहिला लॉट सर जवळपास नाही का 8 दिवसांनी शासनाने पैसे टाकले, त्याच्यात जवळपास 8 दिवसात त्यांचे पैसे पडलेत. आता जसा थोडा टप्पा वाढत राहील तो 10 दिवसात किंवा 15 दिवसाच्या आतमध्ये पैसे पडतात. सर आपला पत्ता आहे पिंपरखेड रोड, बामणी फाटा, काळे मंगेश फार्मर प्रोड्युसर कंपनी, बामणी फाटा.